श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। दरवर्षी माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचे व्रत पाळले जाते। यंदा हे व्रत 20 फेब्रुवारीला ठेवले जाणार आहे। सर्व एकादशीपैकी जया एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते। या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती भूत, पिशाच आणि काळ्या छायाच्या तावडीतून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं। धार्मिक मान्यतानुसार जी व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते तिला ब्रह्महत्या सारख्या महापापांपासून सुद्धा मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर श्री हरी विष्णूंची सुद्धा कृपा मिळते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:49 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारीला सकाळी 9:55 संपेल। उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत ठेवले जाईल। धार्मिक मान्यतानुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराला हे व्रत सांगितले होते। जया एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची, सेवा करायची, आराधना करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जया एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। आणि म्हणूनच आपल्याला जया एकादशीच्या दिवशी गुपचूप गाईला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी, सर्व दोष, सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। ह्याला सेवा सुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येक जणाने जया एकादशीच्या दिवशी गोमातेची करायची। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या स्वरूपामध्ये झाला होता। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता। म्हणूनच जी आहे गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं। गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। गाय ही 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे। गाय स्वर्गात जाण्याची शिडी आहे। गोसेवा केल्यामुळे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते। गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गायीचं जे स्थान आहे ते देवांपेक्षाही वरचे आहे। साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाल हे नाव देखील मिळालं होतं। एवढं महत्त्व आहे गायीचं। ज्या स्थानावर गोमाता विश्राम करते त्या स्थानावर कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते। त्याचबरोबर त्या स्थानावर 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। गरमीमध्ये गायीला आवर्जून पाणी प्यायला द्या आणि थंडीमध्ये गायीला तुम्ही गुळाचा खडा खायला द्या। एवढी जरी गोसेवा तुम्ही केली तर तुम्हाला 33 कोटी देवी देवतांचे भरभरून असे आशीर्वाद मिळणार आहेत। तर चला जाणून घेऊया आपल्याला जया एकादशीच्या दिवशी गोमातेला ती कोणती वस्तू खायला द्यायची ज्यामुळे आपला भाग्योदय होणार आहे। जया एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे। लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मींची विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि श्री हरी विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या। त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत। त्याचबरोबर त्यांच्यासमोर आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आणि जेवढं जास्त आपल्याला नामस्मरण करता येईल तेवढं करायचं आणि त्यानंतर आपण हा जो उपाय आहे किंवा ही गोसेवा आहे ती आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा ही सेवा करू शकतात। तर आपल्याला काय करायचं, एक ताजी पोळी तयार करून घ्यायची आणि त्याचबरोबर त्या पोळीवर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा। त्याचबरोबर त्या पोळीला आपल्याला थोडंसं तूप देखील लावायचं आहे आणि आपल्याला त्यावर थोडेसे
तीळ देखील ठेवायचेत. अशी एक पोळी आपल्याला तयार करायची आणि त्याचबरोबर जी आहे आपल्याला एक पिवळं केळं घ्यायचं आहे. ह्या 2 वस्तू आपल्याला सगळ्यात पहिलं आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णूंसमोर ठेवायच्या आहेत. काही वेळ आपल्या देवघरामध्ये ह्या वस्तू ठेवल्यानंतर जे आपल्याला काय करायचं, एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचे, त्याचबरोबर एक आरतीचं ताट आणि ह्या 2 वस्तू म्हणजे एक पोळी, त्यावर आपण गुळाचा खडा आणि तूप लावलेलं आहे आणि त्याचबरोबर एक पिवळं केळं, ह्या 2 वस्तू घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे. जर आपल्या घरामध्ये गाय असेल तर ही सेवा आपण घरी पण करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात, एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेमध्ये कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. आपल्याला गायीजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला तिच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करायचं आणि त्यानंतर जे आहे आपल्याला गायीचं औक्षण करून घ्यायचं, तिला हळद कुंकू अक्षदा लावायचे, तिची आरती करायची आणि त्यानंतर ही जी पोळी आपण तयार करून घेऊन गेलेत घरनं ती आणि पिवळं केळं हे आपल्या दोन्ही हातामध्ये ठेवायचं आणि तिला आपल्याला त्या हातामध्ये ठेवूनच ती खायला द्यायची आहे. कारण गोमातेने जर आपला हात चाटला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होतं असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर आपल्याला गाईला थोडंसं पाणी देखील प्यायला द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत जे आहे 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गाईच्या चरणाखालील जी धूळ असते ती आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. म्हणूनच आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलून घ्यायची, तिने आपल्या कपाळावर टिळा लावायचा, त्याचबरोबर ती माती आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरच्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर सुद्धा त्याने टिळा हा लावायचा आहे. तर ह्या रीतीने आपल्याला गोसेवा ही करायची आणि त्यानंतर जे आहे जर गाय स्पर्श करून देत असेल तर तिला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. जर तुमची कोणतीही मनोकामना असेल, इच्छा असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, समस्या असतील तर त्या आपल्याला गोमातेला बोलायचे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता, दारिद्र्य हे सर्व नष्ट होऊन आपली चहूबाजूने प्रगती होते, आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होते. एवढी प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने जया एकादशीच्या दिवशी गोमातेची करायची आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.